पूर आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यामुळे कर्जमाफीची मागणी आता जोर धरते। पण एकीकडे बळीराजा काकुळतीला आलेला असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती एक प्रकारे मीठ चोळलेलं आहे। त्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावला। सारखेच फुकतात आणि सारखेच माफ कसं व्हायचं? असं नाही झालं। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली। याच वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर विरोधकांनी टीकेची राळ उडवली आहे। कर्जमाफीविषयी बोलताना अजित पवार थेट शेतकऱ्यांवरच घसरले। पुन्हा एकदा ऐका अजित पवार नेमकं काय म्हणाले। पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावला। सारखेच फुकतात आणि सारखेच माफ कसं व्हायचं? असं नाही झालं। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली। आता पुढे माझ्या ऐकीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं, आम्ही माफ करू। अजित पवारांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। तसंच शेतकरी नेत्यांनीही सडकून टीका केली आहे। खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो। म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय। ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन के मतदार घेतील आणि यांची जागा, यांची अवकात यांना दाखवतील। आम्हाला काही वारंवार कर्जमाफीची मागणी करायची आनंद नाही आहे। मला तुम्ही सांगा, उसाला तुम्ही जे म्हणता किती संरक्षण आहे? जागतिक बाजारात साखर मंदीत होती तेव्हा साखर निर्यातीला सबसिडी मिळाली की नाही मिळाली? अजित पवार साहेबांनी सांगावं। साखरेवर आयात कर लावला होता की नाही लावला होता? अजित पवारांनी सांगावं। खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवरती आहे। अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा फटका राज्यातील 30 जिल्ह्यांना बसलाय। केवळ खरीप पिकच नाही तर शेकडो एकर जमीन अतिवृष्टीमुळे खरडून गेली आहे। शेतकरी पुरता कोलमडून गेलाय। बळीराजाला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे। सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली असली तरी ती तुटपुंजी असल्याचं शेतकऱ्यांची तक्रार आहे। असं असताना अजित पवारांनी कर्जावरून शेतकऱ्यांवरच खापर फोडलाय। अजित दादा आहेत, ते अजित दादा बोलताना स्पष्ट बोलतात। त्याचा अर्थ तुम्ही असं त्यांच्यावर टीका किंवा असं नाही आहे, तर अजित दादांनी एक बॅलेन्सिंग ही भूमिका घेतलेली आहे। दरवेळेला कर्जमाफी हा जो काही येत असताना प्रकार, तर त्याच्यात एक सामंजस्य भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आणि एक चांगलं आपलं राज्य पुढे जाईल याची काळजी केली पाहिजे। यानुसार त्याने केलेलं ते स्टेटमेंट होतं। नुकतंच बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं होतं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एक समितीची घोषणा केली आहे। एकीकडे सरकार शेतकरी कर्जमाफीवरती विचार करत असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळाच सूर आळवल्यामुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।